शिवसेना भाजपमधली धुसफूस सभाट्यावर तर मलाही वेगळी पावलं उचलावी लागतील. वडिलांनंतर सुपुत्र योगेश कदमांचाही भाजपला इशारा. उमेदवारांनी कमळावर निवडणूक लढवल्यास जिंकण्याची शक्यता जास्त, भाजपचा दावा. शिंदे अजितदादा गटाचे नेते कमळावर लढण्याची शक्यता. भाजपचा 37-8-3 जागांचा फॉर्म्युला. सूत्रांची माहिती. जिंकू शकणाऱ्या जागांची यादी सादर करा. अमित शहांचं मित्रपक्षांना आवाहन. काँग्रेसच्या निवडणूक समितीची आज बैठक. उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. भव्याचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला. ठाकरे गट आणि काँग्रेस प्रत्येकी 20 तर शरद पवार गट 8 जागा लढवणार. साम टीव्हीला सूत्रांची माहिती. आजपासून उद्धव ठाकरे 2 दिवसांच्या धाराशिव दौऱ्यावर. लोकसभा जनसंवाद यात्रेतून साधणार संवाद. आज आणि उद्या 5 जाहीर सभा. आचारसंहितेनंतर मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता. आमच्याकडे संपूर्ण व्यवस्था तयार, नाना पटोलेंचा दावा. राजकीय वैर असलेले सुनील तटकरे, रामदास कदम येणार एकत्र. मुख्यमंत्र्यांच्या दापोली दौऱ्यानिमित्तानं मनोमिलनासाठी तटकरेंचा पुढाकार. ठाकरे गटाच्या याचिकेवरती आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. आमदार अपात्रता प्रकरणी नार्वेकरांनी दिलेल्या निकालाला आव्हान. मराठा आरक्षण कायद्याला विरोध करणाऱ्या याचिकेवरती उच्च न्यायालयात सुनावणी. 8 मार्चला होणाऱ्या सुनावणीकडे लक्ष. हायकोर्टाच्या आदेशानंतर GN साईबाबांची तुरुंगात सुटका. तब्बल 7 वर्षांनंतर निर्दोष मुक्त.